म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। नमस्कार, मी विजय गायकवाड। रेड FM आणि मराठी फिल्म फेस्टिवलमध्ये आत्ताच आमची भाग्यश्री नावाची शॉर्ट फिल्म आत्ता इथं तिचं स्क्रीनिंग झालेलं आहे आणि खूप मस्त वातावरणात खूप लोकांच्या सानिध्यात इथं मोठ्या मोठ्या लोकांसमोर आमची फिल्म इथं दाखवण्यात आलेली आहे। या फिल्मला याच्या अगोदर या वर्षीचंच नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचं, मानवाधिकार आयोगाचं नॅशनल अवॉर्ड मिळालेलं आहे आणि असा हा प्रवास इथपर्यंत आलेला आहे। मी मुळातच थिएटरचा, नाटकातला कलाकार असल्यामुळं पहिल्यांदा मी नाटक करायचं होतं, पण ते करण्यासाठी सोर्स नव्हता। मग मी भरतनाट्य मंदिरला डोर म्हणून कामाला, डोरकीपर म्हणून कामाला आणि मग इथं नाटक बघत असताना असं जाणवलं की अरे हे तर आपलं नाटक नाही आहे, म्हणजे इथं जे चाललं आहे सो कॉल्ड ते आपलं नाही कुठंच। कारण तिथं जे चाललं होतं ते सगळं पोट भरल्याच्या नंतरची नाटकाची चळवळ होती। इथं आमच्या जगण्याचा प्रश्न आहे, इथं आमच्या राहण्याचा, खाण्याचा, मूलभूत अधिकाराचा प्रश्न आहे, ते तिथं कुठं दिसत नव्हतं। आणि मग सुरू केलं की आपण आपल्यासाठी, आपल्या लोकांसाठी, जे न्याय हक्कासाठी लढतात त्या लोकांसाठी आपण काहीतरी लिहिलं पाहिजे। आणि मग ती सुरुवात झाली, आपल्यापर्यंत गोष्टी उशिरा आल्या। ललित कला केंद्रामध्ये ट्राय केलं तोपर्यंत तर दाढी पांढरी झाली होती, आपलं वय चाललं होतं पुढं निघून। त्यामुळं मग तिथंही आपलं 29व्या वर्षी मी तिथं ऑडिशन दिलं। ऑडिशन दिल्यानंतर तिथंही काही कॉन्ट्रोवर्सी होऊन माझं नाव हे वेटिंग लिस्टला टाकण्यात आलं आहे। वेटिंग लिस्टला टाकल्याच्या नंतर मग पुन्हा मला सांगण्यात आलं की तुमच्या जागेवर आम्ही तुमच्याच एका प्रवर्गातलं विद्यार्थी घेतला आहे, तर मग तुम्ही काय जास्त हे करू नका। आणि वयाचा आणि ह्याचा एक मुद्दा होता, पण आम्ही न खचता आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे स्वतःलाच। इतर लोकांना आपण नाही दाखवू शकत, आपण स्वतःलाच काहीतरी करून दाखवायचं आहे। आणि ते करत असताना आपल्या लोकांचे विचार आपल्याला कसे मांडता येतील याचाच आम्ही प्रयत्न केला। त्याच्यातूनच ही भाग्यश्री नावाची फिल्म साकार ही फिल्म 10 मिनिटाची आहे। ॲक्च्युली ही फिल्म 14 मिनिटाची आहे, पण नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनला 10 मिनिटाचा क्रायटेरिया असतो, मग आम्ही ते काटछाट करून 10 मिनिटावरती आणलं। आणि आत्तापर्यंत इथं रेड FMला ही स्क्रीनिंग झाली, NHRCला ही स्क्रीनिंग झाली, परत 1-2 ठिकाणी NHRCला याला प्राईज मिळालं आणि मला वाटतं नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनला, ते दिल्लीला केंद्र सरकारचा तो पुरस्कार आहे आणि खूप प्रतिष्ठेचा असा पुरस्कार आहे। तर यावर्षीची आपली सुरुवातच त्याच्याआधी झालेली आहे, तर पुढे ही फिल्म फेस्टिवलला जाईल। नमस्कार, माझं नाव स्मिता गायकवाड। मी जे रेड FMकडून फिल्म फेस्टिवल स्क्रीनिंग होतं त्यामध्ये आमची भाग्यश्री नावाची फिल्म दाखवण्यात आली। तर एक खूप छान वातावरण दाखवली गेली, खूप चांगल्या लोकांमध्ये दाखवली गेली, संपर्क खूप चांगला ह्याच्यातून झाला। आणि विशेष सांगायचं म्हणजे भाग्यश्री हे असं सांगते, शॉर्ट फिल्ममधून सांगण्यात येतं की कुठलीही स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, कोणाच्याही म्हणजे समाजाचा विचार न करता स्वतःच्या पायावर जर ती उभी राहिली तर तिच्या आयुष्यात खूप सारे रंग आहेत, त्या अगदी म्हणजे बेरंग होण्याचा विषयच येत नाही। त्यामुळे भाग्यश्री खूप काही सांगून जाते, यातून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि भाग्यश्रीचा एक भाग होणं महत्त्वाचा होता, तो होता आला। त्यामुळे मी भाग्यश्री टीमची खूप आभारी आहे आणि रेड FMची सुद्धा आभारी आहे। माझं यामध्ये जावेचं कॅरेक्टर होतं, जे भाग्यश्री नावाचं कॅरेक्टर प्ले करते, तिच्या जावेचं कॅरेक्टर। माझं नाव विकास सर्वदे। माझा या फिल्ममध्ये, भाग्यश्री या फिल्ममध्ये माझा हिरोईनच्या भावाचा रोल होता आणि हा विषय जो आहे भाग्यश्री या फिल्माचा, तो खूप चांगल्या पद्धतीने विजय गायकवाड यांनी मांडलेला आहे। यामध्ये जो माझा रोल होता तो असा होता की आपल्याच बहिणीबद्दल बायकोनं जे सांगायचं ते बैलाच्या माध्यमातून आपण ऐकून घ्यायचं आणि आपल्याच बहिणीबद्दल अपशब्द वापरायचे, हा माझा रोल त्यामध्ये होता।
त्यामुळे मला असं वाटतंय की या फिल्मच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं की इतर स्त्रियांच्या बाबतीत ज्याचे मिस्टर एक्सपायर वगैरे झाले तर असं बाहेर पडद्याच्या बाहेर असं महिलांच्या बाबतीत घडू नये की त्यांना महिलांना त्या प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्या भावांनी आधार दिला पाहिजे, एवढंच मला यामध्ये सांगायचं आहे. माझं नाव सौ ज्योती सुनील शिंदे. भाग्यश्री फिल्म FM रेडिओनी आम्हाला जी संधी दिली ती खूप सुंदर होती आणि माझा या भाग्यश्री फिल्ममध्ये भाग्यश्रीची माझी सून आहे. मी सासूचा रोल केला आहे. मी खडूस सासू दाखवली की त्या काळी जे काय गावात होतं की आपली सून अशी वागली नाही पाहिजे म्हणून तिला टचके टोमणे देणं हे ते, पण मी रोल केला आहे तो असा छान वाटली ती फिल्म. खरं तर पाहायला गेलं तर समाजाने खरंच स्त्रियांसाठी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी तर केलेलंच आहे, सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे, सगळ्यांनी काय, पण आत्तासुद्धा सगळ्यांनी लेडीजला म्हणजे सहकार्य करावं आणि उमेद द्यावी अशी माझी इच्छा आहे. थँक्यू.